27 ऑक्टोबरला जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदचे बॅनर झळकतात. ते बॅनर झळकल्यानंतर JNK पोलीस अलर्ट होती. ते अलर्ट झाल्यानंतर त्यांच्या ठिकठिकाणी धाडी सुरू होतात. त्यानंतर 7 नोव्हेंबरला एक डॉक्टर आदिल नावाचा व्यक्ती पकडला जातो, जो MBBS आहे आणि त्या व्यक्तीची चौकशी होती. ती चौकशी झाल्यानंतर त्याचं फरीदाबाद कनेक्शन हे उघड होतं आणि त्यामध्ये डॉक्टर मुझम्मिल असेल, डॉक्टर उमर आहे आणि मग नंतर लखनौमध्ये डॉक्टर शाहीन आहे. बघा, 4 डॉक्टर्स आहेत, हायली क्वालिफाईड आहेत, MBBS MD सारखं क्वालिफिकेशन आहे. त्यामधल्या एका डॉक्टरला तर 5 लाख सॅलरी आहे आणि एका डॉक्टरच्या लॉकरमधनं गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलमधल्या लॉकरमधनं AK-47 सारखी रायफल मिळते. त्यामुळे हे जे स्लीपर सेल्स आहेत याच्या माध्यमातून जर तुम्ही सिरीज ऑफ इव्हेंट्स पाहिल्या तर 27 ऑक्टोबरला हा प्रकार सुरू होतो. 7 नोव्हेंबरला आदिलला पकडलं जातं आणि त्यानंतर फरीदाबादमधलं ऑपरेशन जे जॉईंट इन्व्हेस्टिगेशन केलं जातं हरियाणा पोलीसकडनं आणि JNK पोलीसकडनं आणि त्यानंतर अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येते. विशेष म्हणजे अमोनियम नायट्रेटचे ह्यूज म्हणजे शेकडो किलोंचे साठे हे प्रामुख्याने पकडले जातात.